तुम्हाला रथाकडे बघतात, रथ पुढे गेले तर रथाची धूळ आहे तोपर्यंत बघतात. एकदा धूळही बंद झाली, जसं एखादा असणारा प्राण निघून गेला तर एखादं शरीर अचेतन असणारा पडतंय ना, तशी महाराज गोकुळातल्या गवळणीची अवस्था झालेली आहे. आणि महाराज निघाला असणारा रथ निघाल्यानंतर काही अंतरावर गेला, पुढे राधा नावाची गवळण त्या ठिकाणी असणारी उभी होती. भगवान परमात्मा बघतायत, काहीच महाराज बोलत नाही, फक्त भगवान परमात्मा हात जोडल्या जातात आणि भगवान परमात्मा करत पुढे जातो. आकुर्जीला असं वाटलं महाराज कपटी आहे, महाराज कस कदाचित घातपात करण्याची शक्यता आहे. आणि म्हणून महाराज ते असणार त्याची असणारी टीम असणारी जी एक सैन्याची तुकडी डोंगराच्या बाजूने महाराज यांची हेरगिरी करत चालली होती. न जाणो कोणी असणार एखादा घातपात जर होणार असेल तर संकटकाळी मध्ये तिकडे गेलं पाहिजे. आणि महाराज त्या ठिकाणी बघितलंय आणि त्यांना संदेश म्हणून यमुनेजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी यमुनेच्या पाण्यामध्ये 3 वेळे डुबकी मारून त्यांना संकेत द्यायचा असतो, आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी असताना सुरक्षित आहोत. आणि म्हणून रथ सोडल्या जातो आणि रथ सोडल्यानंतर महाराज त्या ठिकाणी नंद बाबा असणार आहे त्या ठिकाणी असणार दुःखामध्ये होते. इकडे अक्रूरचे कपडे घेत आहेत आणि महाराज त्या असणाऱ्या यमुनेच्या डोहामध्ये डुबके मारायला जातात. भगवान परमात्म्याच्या लक्षात येतं आणखीनही मी देव आहे असं यांच्या मनामध्ये शंका आहे. आणि भगवान परमात्मा काय करतो महाराज, त्या ठिकाणी असणार जे रथावर रूप आहे तेच रूप पाण्यामध्ये दिसतं महाराज. आणि मग एकदम घाबरून महाराज वर येतात, जे रूप पाण्यामध्ये बघितले तेच रथावर आहे, परत डुबकी मारतात, तेच रूप असणारा पाण्यामध्ये आहे. लक्षात येते हा भगवान परमात्मा आहे, हा याला आपण वाचवत नाही, याच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आणि आता आपल्याला भीती घाबरण्याची गरज नाही, भीती बाळगण्याची गरज नाही, कारण भगवान परमात्मा बलम बलवताचाहम सगळ्या जगाला महाराज बल देणार आहे, त्याला घाबरण्याची काय गरज आहे महाराज त्या ठिकाणी. आणि महाराज त्या ठिकाणी असं करता करता नंतर रथ निघतो आणि निघल्यानंतर महाराज आमरईमध्ये त्या ठिकाणी असणार कृष्ण आणि बळीरामाला त्या ठिकाणी उतरण्याचं स्थान जाणवसा दिल्या जातो. मधल्या मार्गे सगळे गोपाळ गवळी त्या ठिकाणी महाराज मथुरेला येतात. आतापर्यंत 2 दिवस अवकाश आहे महाराज या धनुर्यागाला. गोपाळ येतात आणि भगवान परमात्म्याला म्हणतात, कृष्णा अरे आम्हाला मथुरा बघायची, काही हरकत नाही म्हणजे ठीक आहे. कृष्ण परमात्मा गवळी गोपाळ सगळेच्या सगळे त्या ठिकाणी मथुरा बघण्यासाठी निघतात. पण एक गोपाळ म्हणतो, देवा अरे आम्हाला कपडे तरी नाहीत ना, सगळे कुणी उघडे कुणी नागडे. आणि मग त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जातायत. गेल्यानंतर महाराज असणारा कंसाचे कपडे धुण्यासाठी तो परीट आलेला असतो. आणि महाराज कृष्ण परमात्मा म्हणतात, काका आम्हाला द्या ना वस्त्र, आम्हाला त्या म्हणजे कर करून दाता खातो. म्हणलं का भुकीतच जीव घे. दादा म्हणजे कृष्ण यांनी फारच करून आपली भाऊकी सारखं करायला लागला. म्हणले हा ते म्हणले, दादा तुम्हाला नाही माहिती माझं मागच्या जन्मातलं उष्ण म्हणले याच्याकडून घ्यायचंय. म्हणले काका द्या ना कपडे. म्हणले जवळ ये म्हणल्यानंतर त्यांनी आणखी रागावला. भगवान परमात्म्याला राग आला आणि जवळ आल्यावर ते आघात करणार याच्या अगोदर त्यांनी मुष्टीघात टाकला आणि रक्ताची गुळणी होती. महाराज जाग्यावर प्राण झाला. सगळे असणारे सुंदर कपडे होते, म्हणजे ज्याला जसे पाहिजे तसे घ्या. पण महाराज गोपाळ लहान नव्हते. महाराज कपडे कंसाचे उंच होते, त्या ठिकाणी मोठे होते. परत एका शिल्प्याकडे गेले आणि महाराज आपापल्या मापाचे कपडे शिवून घेतले. इतक्यामध्ये सगळ्या मथुरेच्या गवळणीत त्यांना कळलं, अरे ज्या असणाऱ्या गवळणी भगवान परमात्म्यासाठी वेड्या झाल्या होत्या, ज्या दूध विकायला आल्या, दूध विकायचं सोडून महाराज दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे होतं. पण हे न म्हणता त्या ठिकाणी म्हणत होत्या, गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या, गवळणी